आई आई कामिनी सुखरूप आहे, पण 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 काय? पण तिच्या बाळाला नाही वाचवता आलं. ताई, पहिली निवडुंग पेरायचं आणि आंबा उगवू दे म्हणायचं, असं होत नाही ग. पण वाईट एवढंच वाटतंय का पेरलंय ना आणि त्या निष्पाप जीवाला भोगावं लागतंय. त्या बाळासाठी तिला पुन्हा जीव लावला होता, सारं काही माफ केलं होतं तिचं, पण नाही, हे होणारच होतं. देवी आईनं शिक्षा केली यांना. अक्षरानं तिला या घरात आसरा दिला आणि तिनं काय केलं, तिच्याच बाळाच्या जीवावर उठली. या गुन्ह्याला माफी नाही वहिनी, ही शिक्षा तर होणारच. अक्षराच्या पोटी देवी आई जन्माला येणार आहे. ती या समध्या राक्षसांचा नायनाट करणार आणि स्वतःचा मार्ग निर्माण करणार. शिक्षा तर होणारच, होणारच शिक्षा. आत्या शांत व्हा, नका आता त्या सगळ्याचा विचार करू. आपण खूप चांगल्या मनाने पुन्हा संधी दिली होती, पण प्रत्येक वेळी परिस्थिती चांगलीच होते असं नाही ना. ज्याला जे मिळायचंय त्याला ते मिळालं. तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. वय ताई, एकदा नाही शारदा काळजावर घाव झालेत तुमच्या. ये चल, ये ये माफी माग यांची. तुला पैसा पाहिजे, इस्टेट पाहिजे म्हणून एका कवळ्याच्यावर उठलास होय तू? अरे बघ इकडे काय झालंय, तुझ्यामुळं एक जीव हकनाक गेलाय. या समध्या मागची कीड तू आहेस. तुला आता जित्ता सोडत नाही म्या. सुंदर, बरोबर बोलताय साहेब तो. आई, मला आता कोणी बी अडवू नका. मला आयुष्यभर जेलमध्ये जावं लागलं ना तरी चालल, पण म्या ह्याला जित्ता सोडणार नाही. मी हा तुला संपवणार नाही. हे बघ अक्षरा, तू मला अडवू नकोस. म्या ह्याला संपवणार म्हणजे संपवणार. थांबा जरा, काय करताय? कायदा हातात घ्यायचा नाही आपल्याला. जी काही शिक्षा आहे ना ती कायद्याने होऊ दे त्यांना. हे जनावरासारखे वागले म्हणून आपण नाही ना असं वागू शकत.